नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत. मी विठ्ठल पाटील. शाहूवाडी पन्हाळा तालुक्यामध्ये किंवा विधानसभा मतदारसंघामध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षाची जी गत झाली तीच गत शिवसेनेच्या म्हणजेच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची करवीर आणि राधानगरी तालुक्यात झालेली आहे. करवीर तालुक्यात तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा पूर्णपणे पाडाव झाला असंच म्हणावं लागेल. कारण 12 पैकी फक्त एका जागेवर शिवसेनेला समाधान मानावं लागलेलं आहे. अनेक हक्कांच्या जागा त्यांच्या गेलेल्या आहेत. सीए जिल्हा परिषद मतदारसंघासारखा एक महत्वाचा मतदारसंघ शिवसेनेच्या हातातून गेलेला आहे. वडणगेनं शिवसेनेला तारलं, अन्यथा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला खूपच विचार करण्याची वेळ करवीर तालुक्यामध्ये आली असती. करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके हे एकनाथ शिंदेच्याच शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळं त्यांना या ठिकाणी उभारी घेण्यासाठी खूप वाव होता. महत्वाचं म्हणजे कोल्हापूर शहरातील कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मतदारसंघाला लागूनच सीए वडणगे हे मतदारसंघ आहेत. क्षीरसागर यांनी सुद्धा ग्रामीण भागात थोडं लक्ष घालणं गरजेचं होतं. त्यांनी लक्ष घातलं किंवा नाही हे नरके आणि क्षीरसागर यांनाच माहिती असावं. करवीर तालुक्यातील एकूण 12 जिल्हा परिषद मतदारसंघांपैकी 5 मतदारसंघांवर काँग्रेसनं घवघवीत यश मिळवलेलं आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीचा नंबर लागतो. या दोघांनी 3-3 जागांवर यश संपादन केलेलं आहे, तर शिवसेनेनं एकाच जागेवर यश संपादन केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात सुद्धा काँग्रेसनं घुसखोरी केलेली आहे. ही सुद्धा लक्षवेधी आहे. कारण अमल माडिक हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि त्यांच्या टापूतच 2 मतदारसंघ काँग्रेसनं मिळवलेले आहेत. भारतीय जनता पार्टीनं 3 मतदारसंघ मिळवलेले असले तरी काँग्रेसची ही घुसखोरी दुर्लक्ष करण्यासारखी नाही. जसं या विषयावर आपण बोलत असताना याचे पैलू उघडताना असं लक्षात आलेलं आहे की शिंदे सेनेतील काही कार्यकर्ते ऐनवेळी फुटलेले आहेत आणि त्यांनी एकतर राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांना मदत केलेली आहे. हा प्रकार का घडला या विषयावर आता शिवसेनेनं चिंतन करण्याची गरज आहे. कारण चंद्रदीप नरके हे जरी धडाडीचे मोठा जनसंपर्क असणारे आणि समाजसेवेमध्ये अग्रेसर असले तरी जिल्हा परिषदेच्या बाबतीत का त्यांना दणका बसला याचा विचार त्यांनी करण्याची गरज निर्माण झालेली आहे. करवीर तालुक्यातील आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील तथा आबाजी यांचे चिरंजीव पराभूत झालेले आहेत. त्यांच्या वाट्याला पराभव का यावा हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आहे. कारण त्यांनी सुद्धा गोकुळच्या माध्यमातून भरपूर काम केलेलं आहे. आपल्या मतदारसंघामध्ये ठसा उमटावा असं त्यांनी सामाजिक कार्य केलेलं असताना सुद्धा त्यांना पराभवाचा धक्का बसलेला आहे. पण जनसामान्यातील चर्चा ही आहे की आबाजींनी गोकुळच्या माध्यमातून भरपूर राजकारण केलेलं आहे. त्यांनी आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तितकंसं लक्ष घालणं किंवा आपल्या चिरंजीवांना पुढे आणणं एवढं गरजेचं नव्हतं असं सांगितलं जात आहे. दुसरी बाब अशी सांगितली जाते की आबाजी पूर्वी महादेवराव माडिक यांच्यासोबत होते. गोकुळमध्ये अनेक वर्षे त्यांनी महादेवराव माडिक यांच्यासोबत संचालक म्हणून काम केलेलं आहे, अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि गेल्या वेळी त्यांनी महादेवराव माडिक यांना सोडून त्यांचे कट्टर राजकीय वैरी सतेज पाटील यांच्याबरोबर गेले. गोकुळच्याच निवडणुकीत सतेज पाटील मुश्रीफ यांच्या आघाडीमध्ये जाऊन त्यांनी निवडणूक लढवली, विजय झाले आणि गोकुळमध्ये सत्ता स्थापन करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा राहिला. पहिल्यांदा अध्यक्ष पद भूषवण्याचा मानही त्यांना मिळाला. एकूण हा प्रकार पाहता आबाजींच्या चिरंजीवाच्या विरोधात लढलेले राजेंद्र सूर्यवंशी यांना मात्र मतदारांनी चांगलंच उत्स्फूर्तपणे मतदान केल्याचं दिसून येत आहे. कारण राजेंद्र पाटील सुद्धा हा तळागाळातला कार्यकर्ता आहे. डाव्या विचारसरणीच्या पक्षातून निर्माण झालेले हे नेतृत्व आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी उमेदवारीवर ते लढले आणि विजयी झालेले आहेत. राजेंद्र सूर्यवंशी यांचा विशेषतः शेतकऱ्यांशी मोठा संपर्क आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांसाठी ते धावून जातात. ऊस दर असेल, शेतीला पाणी मिळत नसेल, शेतीला वीज मिळत नसेल किंवा शेतीविषयक ज्या ज्या अडचणी आहेत, शेतकऱ्यांच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्यासाठी हे राजेंद्र सूर्यवंशी सदैव शेतकऱ्यांसोबत असतात. तो एक त्यांना फायदा झाला असावा आणि त्याचा तोटा आबाजींचे चिरंजीव सचिन पाटील यांना झालेला असावा, हे तितकंच खरं आहे. हे करवीर तालुक्याचं राजकारण पाहता पाहता आपण राधानगरीचा सुद्धा विचार करू. राधानगरी तालुका हा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मतदारसंघातील महत्वाचा तालुका. राधानगरी तालुक्यामध्ये जरी सुरुवातीपासूनच जनता दल आणि आता काँग्रेस विचारसरणीचे लोक असले तरी आंबेडकर यांना मात्र विधानसभेच्या काळात या तालुक्यानं चांगली मदत केली होती. त्यानंतर लोकसभेला आणि आता जिल्हा परिषदेला राधानगरीनं पूर्णपणे उलटा डाव खेळलेला आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, प्रवाहाच्या विरोधात जाऊन त्यांनी काँग्रेसला राधानगरी पंचायत समितीमध्ये सत्तेवर आणलेला आहे. एकूण या सर्व उलाढाली पाहता, राजकीय खेळ्या पाहता निश्चितच आंबेडकर असतील, चंद्रदीप नरके आणि विनय कोरे यांना मात्र धक्का बसल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. कारण त्यांच्या टापूत त्यांना म्हणावं तितकं यश आलेलं नाही. म्हणूनच आज सत्ताधाऱ्यांचा पाडाव का झाला याबाबत विचारमंथन सुरू आहे.
राजकीय विश्लेषक याबाबत अभ्यास करतच आहेत, पण हे नेते सुद्धा आणि त्यांचे वरिष्ठ नेते सुद्धा यावर विचारमंथन करत आहेत की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदार का गेले. किमान चंदगड पासून चंदगड, राधानगरी, करवीर, शाहूवाडी, पन्हाळा या तालुक्यात सत्ताधाऱ्यांना चपरा का बसली हा महत्वाचा मुद्दा येतो. चंदगडचा विषय वेगळा आहे, त्यावर आपण पुढच्या भागात बोलणारच आहे. पण आज करवीर आणि राधानगरीचा विचार करता निश्चितच पालकमंत्री आबिटकर आणि आमदार चंद्रकांत नरके यांना पुन्हा एकदा जनतेला, मतदारांना सामोरं जावे लागणार आहे. त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या लागणार आहेत, त्यांची नाराजी का हे जाणून घ्यावं लागणार आहे आणि पुन्हा त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी काय प्रयत्न करावे लागणार आहेत याचाही अभ्यास करावा लागणार आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.